आज 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस. पण मित्रांनो, आपण एक विचार करायला पाहिजे की आपण खरंच स्वतंत्र आहोत का? आपल्या देशामध्ये बरंच काही घडत आहे. हिंदू मुस्लिम मध्ये वाद होत आहेत. काला गोरा, उंचा निचा याच्यामध्ये भेदभाव होत आहेत. कुठं आपल्याला स्वतंत्र फिरता येत नाही, कुठं आपल्याला स्वतंत्र बोलता येत नाही. ज्या ठिकाणी आपण बोलायला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला गप राहावं लागतं. मोठीच लोक बोलू शकतात, लहान लोक बोलू शकत नाही, यांचं तोंड बंद केलं जातं. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो, आज जर बघितलं तर आपल्या देशामध्ये बऱ्याच मुली दर दिवशी गायब होत आहेत. बऱ्याच मुलीवरती बलात्कार, रेप होत आहेत, किडनॅप केले जात आहेत. बरीच मुलं गायब होत आहेत. शिक्षण उद्ध्वस्त केले जात आहे. खुलेआम मर्डर होत आहेत. रात्री मुलींना कुठं फिरता येत नाही, मुलांना कुठं फिरता येत नाही. आपल्याला स्वतंत्र, आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजीच आपल्याला स्वतंत्र मिळालंय. पण हे खरं स्वतंत्र आहे का? आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी अजूनही जिवंत आहे का? या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि स्वतंत्र तर मिळालंच, पण खरं स्वतंत्र आहे का? आपण स्वतंत्र आहोत का या देशामध्ये? या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. तुमच्या हक्क आणि अधिकारांसाठी तुम्ही हमेशा लढत राहा आणि स्वतंत्र राहा. कुणावरही अत्याचार करू नका आणि स्वतःवरही अत्याचार होऊ देऊ नका. शिका, पुढे जा, संविधान शिका, तुमचे हक्क अधिकार शिका. आणि शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही शिकाल तर या देशामध्ये तुम्ही स्वतंत्र राहायला शिकाल आणि सर्व हक्क आणि अधिकार तुम्हाला कळतील. त्याच्यामुळे तुम्ही शिका, तुमच्या मुलांना शिकवा. आणि परत एकदा हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.